नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो आहे आपण वर्तुळ हा घटक अभ्यासणार आहोत. तर वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे सर्वसाधारणपणे गोल. तुमच्या आयुष्यात वर्तुळ आणि इतकी जागा व्यापलेली आहेत की तुम्ही जर बघितलं तर वर्तुळाशिवाय एकही वस्तू तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा वस्तू तुमच्या घरामध्ये तुम्ही वापरत असलेल्या गोष्टी ज्या आहे त्या गोल दिसतील. तुम्ही खेळत असलेला बॉल, तुम्ही जेवत असलेलं ताट, तुमच्या आईची बांगडी ही गोल असते. तर हे सर्व वर्तुळाकार असते. तर आता जे आहे आपण कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढून घेतलेलं आहे. आता वर्तुळाचं कंपासचं टोक मी ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणाला म्हणतात वर्तुळ केंद्र. आणि ही जी कडा काढलेली आहे ही संपूर्ण कडा म्हणजे काय तर परीघ. आता परीघ कसा काढायचा तर आपण या घटकामध्ये शिकणार आहोत. तर कुठलाही दोरा घ्यायचा आणि एखादी बरणी वगैरे जी आहे त्याचं माप जे आहे, संपूर्ण माप जे आहे ते तपासून बघायचं. तर हा जो आहे त्या गोलाकार बरणीचा जो आहे तो राहील व्यास राहील. तर आता पहिल्यांदा आपण जे आहे आपल्या पुस्तकामध्ये जे त्रिज्या, जीवा, व्यास दिलेला आहे ते लिहून घेणार आहोत. तर वर्तुळ केंद्र आणि परिघावरील कोणताही बिंदू जेव्हा एखाद्या रेषाखंडाने जोडला जातो तेव्हा त्याला आपण त्रिज्या असे नाव देतो. तर आपण वर्तुळ केंद्राला ओ नाव देऊया आणि ज्या ठिकाणी आपला रेषाखंड थांबलेला आहे त्याला बी नाव देऊया. ही एक ओ बी ही त्रिज्या तयार झाली. यावरून तुम्हाला समजते की एका वर्तुळामध्ये अनेक त्रिज्या काढल्या जाऊ शकतात. तर आपण एक त्रिज्या समोर काढून घेऊया, त्याला नाव देऊया ए. म्हणजे AO आणि OB हे आपल्याजवळ दोन त्रिज्या तयार झालेल्या आहे. आता व्यास कशाला म्हणतात तर वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या व वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण व्यास असे म्हणतो. तर या ठिकाणी C आणि F हा आपण व्यास काढून घेतलेला आहे. बघा, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या दोन रेषा आपल्याला दिसत आहे AB आणि CF. तर आपल्याजवळ दोन व्यास तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला अजून एक वाक्य समजून जाईल की एका वर्तुळामध्ये अनेक व्यास असतात. आता जीवा म्हणजे काय तर जीवा म्हणजे वर्तुळ केंद्रावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जे आहे आपण जीवा असे म्हणतो. तर EC ही जीवा आहे आणि AD ही सुद्धा जीवा आहे आणि AB ही सुद्धा जीवा आहे आणि ECF ही सुद्धा जीवा आहे. मग आपण लिहून घेणार आहोत त्रिज्या AO, OB, OC आणि OF. नंतर जीवा बरोबर EC, नंतर AD, AB आणि CF. व्यास CF आणि AB. तर ही आपली जी आहे त्रिज्या, जीवा, व्यास असलेली सारणी तयार झालेली आहे. आता आपल्याला परीघ शिकायचं आहे. तर परीघ म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की परीघ म्हणजे काय तर या संपूर्ण कडेच्या लांबीला आपण जे आहे परीघ असे म्हणतो. वर्तुळाचा परीघ. वर्तुळाचा परीघ आणि व्यास याचा जो आहे संबंध खूप जवळचा आहे. म्हणजे याचे जे व्यासाशी असणारे गुणोत्तर जे आहे ते काय असते स्थिर असते. इथे जे आहे आपल्या पुस्तकामध्ये खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि ही जर तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवली तर हे तुम्हाला खूप चांगलं असेल. बघा, कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर तिप्पटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. हा
स्थिर संख्या, ही स्थिर संख्या पाय या ग्रीक वर्णाक्षराने दर्शवली जाते. ही संख्या परिमेय संख्या नाही. म्हणजेच ती कशी संख्या आहे तर अपरिमेय. हे थोर गणितज्ञांनी जे आहे परिश्रमाने सिद्ध केले. व्यवहारामध्ये पायची किंमत 22/7 किंवा 3.14 अशी घेतली जाते. उदाहरणार्थ जर पायची किंमत दिली नसेल तर आपण ती 22/7 अशी गृहीत धरणार आहोत. आता त्रिज्या म्हणजे आर, त्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात. व्यास म्हणजे डायमीटर्स आणि परिघ म्हणजे सर्क्युम्फेरन्स. जर आपण असं म्हटलेलं आहे कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असलेले गुणोत्तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. म्हणजे या ठिकाणी आपण जो वर्तुळ काढलेला आहे याचा व्यास आपल्याकडे AB आहे. याची जर लांबी आपण बघितली तर 6 सेंटीमीटर जर मी घेतली A पासून B पर्यंत, तर या परिघाचे जे आहे परिघाची लांबी जी आहे ते याच्या तिपटीपेक्षा किंचित जास्त असू शकते. म्हणजे आपल्याला याला सायंत्रिक 18 ती थोडीशी जास्त असू शकते. आता आपल्याला जर परिघ काढायचा असला तर परिघ छेद व्यास म्हणजे यांचं गुणोत्तर असं राहील आणि परिघ छेदामध्ये व्यास बरोबर पाय म्हणजेच त्याचं सूत्र तयार होईल सर्क्युम्फेरन्स बरोबर पाय डी. या ठिकाणी आपल्याला जर परिघ काढायचा असेल तर व्यास इथे भागाकारात असल्यामुळे तो तिकडे जाऊन गुणाकारात होईल. पण जर आपल्याला डी म्हणजे काय हे समजायला पाहिजे. 2R म्हणजे 2 त्रिज्या मिळून एक जे आहे व्यास तयार होतो. म्हणजेच C बरोबर आपण पाय गुणेला 2R म्हणजे हे सूत्रसुद्धा तयार होऊ शकतं. C बरोबर 2πr आणि C बरोबर पाय डी असं जे आहे आपल्याकडे सूत्र तयार झालेलं आहे. आता आपण जे आहे सराव संच 42 अभ्यासणार आहोत. सराव संच 42. तर पहिला प्रश्न आहे खालील सारणी पूर्ण करा. त्याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे. त्रिज्या, व्यास, आणि परिघ बरोबर C. हे सर्व लहान अक्षरामध्ये दिलेले आहेत, स्मॉल लेटर्समध्ये. पहिला प्रश्न आहे 7 सेंटीमीटर आपल्याला जी आहे त्रिज्या दिलेली आहे आणि आपल्याला व्यास आणि परिघ काढायला सांगितलेले आहे. तर आपल्याकडे परिघ काढण्यासाठी जे आहे 2 सूत्र मी आताच तुम्हाला पुस्तकामधून सांगितलेले आहे. तर आपण आता जे आहे परिघ काढणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घेणार आहोत. पहिल्यांदा R दिलेला आहे 7 सेंटीमीटर. व्यास काढायचा आहे आणि परिघ काढायचा आहे. तर आपण जे आहे D बरोबर 2R असते. म्हणजेच आपल्याकडे D बरोबर काय येईल तर D बरोबर आपल्याकडे येईल 2 गुणेला 7 म्हणजेच D बरोबर येईल आपल्याकडे 14. आता आपल्याला परिघ काढायचं आहे तर परिघासाठी आपण 2 सूत्र वापरू शकतो. त्यातलं मी एक सूत्र वापरते C बरोबर पाय D, कारण की मी D काढलेला आहे इथे स्मॉल. तर C बरोबर पायची किंमत आपण 22/7 घेणार आहोत गुणेला D बरोबर 14. तर 7 दोन्ही 14 म्हणजे C बरोबर किती आलेलं आहे 22 गुणेला 2 म्हणजे 44 सेंटीमीटर आपल्याजवळ जे आहे
परीघ आलेला आहे. मग आपण या ठिकाणी 14 सेंटीमीटर आणि 44 सेंटीमीटर लिहून घेणार आहोत. दुसरा आहे, दुसऱ्यामध्ये त्रिज्या दिलेली नाही आहे. व्यास आपल्याला 28 सेंटीमीटर दिलेला आहे आणि आता या ठिकाणी आर बरोबर विचारलेलं आहे, डी बरोबर 28 दिलेलं आहे, 28 सेंटीमीटर आणि सी आपल्याला काढायचं आहे, म्हणजे सर्कम्फरन्स काढायचं आहे. तर आपण जे आहे पहिल्यांदा आरची किंमत काढूया. तर डी बरोबर 2r असतो, म्हणजे डी या ठिकाणी दिलेला आहे. तर डीची किंमत आपण लिहून घेणार आहोत 28 सेंटीमीटर बरोबर 2r. आता 2r हा इकडे गुणाकारात असल्यामुळे या ठिकाणी आपण भागाकारात नेणार आहोत, म्हणजेच 28 छेदामध्ये 2 बरोबर r. तर बे एक बे आणि बेचूक 8. आपल्याजवळ r जो आहे तो 14 सेंटीमीटर आपल्याला मिळालेला आहे. मग आपण जे आहे आपलं सूत्र वापरणार आहोत. तर सी बरोबर पाय डी. तर सी बरोबर पायची किंमत आपण 22/7 घेणार आहोत आणि डीची किंमत आपल्याकडे आहे 28. या ठिकाणी आपल्याला 7 × 7 = 7 × 28. सी बरोबर आपल्याजवळ किती आलेलं आहे 22 × 4 म्हणजेच 88 सेंटीमीटर जो आहे आपल्याला परीघ मिळालेला आहे. आता आपण तक्त्यानंतर फिल करूया. पहिल्यांदा तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला आर विचारलेला आहे, डी विचारलेला आहे आणि सी दिलेला आहे 616. तर आपण आपलं सूत्र लिहून घेऊया. सी बरोबर पाय डी. तर सी काय दिलेलं आहे आपल्याला 616 सेंटीमीटर. पायची किंमत आपण घेणार आहोत 22/7. डी काढायचा आहे आपल्याला. मग या ठिकाणी जो आहे 22/7 हा भागाकारात असल्यामुळे आपण या ठिकाणी गुणाकारात नेऊ. तत्पूर्वी जे आहे डीला आपण डावीकडे घेऊन जाऊ, म्हणजेच 616 × 7 छेदामध्ये 22. आता 22चा भाग देऊया. 22 × 1 = 22, 22 × 2 = 44 आणि 22 8 जो आहे तो 176 होते. आता 28 डी बरोबर 28 × 7. तर 7 × 8 = 56, 56 6 आणि या ठिकाणी 5, 7 × 2 = 14, 14 आणि 5 196. तर डी बरोबर आपला 196 सेंटीमीटर आलेला आहे. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे आर. तर डी हा जो आहे आरच्या दुप्पट असतो, म्हणजेच डी बरोबर 2r असते. आता आपल्याकडे डी किती आलेला आहे तर 196 सेंटीमीटर आणि या ठिकाणी आर काढण्यासाठी आपल्याला 196ला 2ने भागावं लागेल. मग बे 9 18 आणि बे 8 16, म्हणजे आर बरोबर किती आलेलं आहे आपल्याकडे तर आर बरोबर 98 सेंटीमीटर आर. चौथं उदाहरण आर आपल्याला विचारलेलं आहे, डी विचारलेलं आहे आणि सी दिलेलं आहे 72.6 सेंटीमीटर. मग आपण आपलं सूत्र सी बरोबर पाय डी. सी दिलेला आहे 72.6 बरोबर पायची किंमत 22/7 × डी. आता वरचं उदाहरण ज्याप्रमाणे केलेलं आहे त्याचप्रमाणे करायचं आहे आपल्याला. डी डावीकडे घेऊन यायचं आहे आणि 72.6 × 7 करायचं आहे आणि छेदामध्ये 22. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर भाग द्यायचा आहे. तर आपण भाग देऊया. तर 72.6 भागेला 22. तर 22 × 2 = 44, 22 त्रिक 66. 12तून 6 गेले, 6 राहिले आणि या ठिकाणी जे आहे 22 त्रिक 66. हा जो आहे दशांश चिन्ह वरती देऊन द्यायचा आहे 22 त्रिक 66. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे तर 3.3. मग डी बरोबर आपल्याजवळ किती आलेलं आहे 3.3 × 7. तर डी बरोबर 7 त्रिक 21, 21 1 हातच्याले 2 आणि 7 त्रिक 21, 22 23. तर या ठिकाणी
दशांश चिन्ह एका संख्येपूर्वी आहे म्हणून आपण दशांश चिन्ह एका संख्येपूर्वी देणार आहोत. तर आपल्याजवळ व्यास जो आहे तो 23.1 आलेला आहे आणि आपण जे आहे आता याचं आर काढणार आहोत, रेडियस काढणार आहोत. तर रेडियस काढण्यासाठी तुम्हाला जे आहे दोन्ही भाग द्यावा लागेल. डी आलेला आहे आपल्याकडे 23.1. आपल्याला आर काढायचं आहे. आर काढण्यासाठी जो आहे डी बरोबर 2R असतो. म्हणजेच काय, तर आपल्याला डी दिलेला आहे 23.1 छेदामध्ये जे आहे 2. तर बे एक बे आणि बे एक बे. तर या ठिकाणी बे पंच 10. तर 11. आर बरोबर किती आलेला आहे 11.55 सेंटीमीटर आपल्याकडे आर आलेला आहे. तर या पद्धतीने जे आहे आपण ही सारणी भरून घेऊया. तर आपल्याकडे जो आहे पहिल्या उदाहरणामध्ये त्यांनी 28 सेंटीमीटर आपल्याला व्यास दिलेला आहे. तर आपण भरून घेऊया. आर किती आलेला आहे आपला आर आलेला आहे 14 सेंटीमीटर आणि परिघ आपला 88 सेंटीमीटर. नंतर 6 16 तर 196 सेंटीमीटर आपल्याजवळ व्यास आलेला आहे आणि 98 सेंटीमीटर जी आहे ती त्रिज्या आलेली आहे. आता या उदाहरणामध्ये 11.55 चौथ्या उदाहरणामध्ये सेंटीमीटर आपल्याजवळ त्रिज्या आलेली आहे आणि 23.1 ह्या जो आहे तो व्यास आलेला आहे. आता आपण जे आहे प्रश्न दुसरा आहे, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या काढा. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल तर त्या सूत्राने तुम्ही पहिल्यांदा जे आहे उदाहरण सोडवायला घ्या. सोबत आपण सोडवूया. तर सी बरोबर आपल्याला दिलेलं आहे 176. डीची किंमत पायची किंमत आपल्याला 22/7 घ्यायची आहे आणि डी काढायचा आहे. तर 176 डी डावीकडे घेऊन जा. 176 गुणिले 7 छेदामध्ये 22. तर आता आपला 22चा भाग जाणार आहे 22 एक 22 22 8 176. डी बरोबर किती आलेला आहे 8 गुणिले 7 म्हणजे 7 8 56. डी बरोबर 56. आता डी आपल्याजवळ 56 आलेला आहे तर आपल्याला आर काढायचा आहे. मग आर काय असतो 2R. मग डी काय निघणार आहे आपला, तर डी आपल्याजवळ 56 आलेला आहे म्हणजे आर छेदामध्ये 2. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे 8 16. तर आर बरोबर आपल्याजवळ 28 सेंटीमीटर आलेला आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत तर त्रिज्या म्हणून तर त्रिज्या बरोबर त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल. प्रश्न तिसरा आहे, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. तर या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिलेली असल्यामुळे आपण जे आहे परिघाचं जे आहे दुसरं सूत्र वापरणार आहोत. सी बरोबर 2πr. तर सी बरोबर 2 गुणिले पायची किंमत आपण 22/7 घेणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आर जो आहे तो 56 दिलेला आहे. मग 7नी या 56ला 8चा भाग जाईल आणि नंतर उरलेले आहेत 22 2 44 आणि या ठिकाणी 8. तर 8 चूक 32, 32शी 2 हातची आली 3 आणि 8 चूक 32 आणि 3 35. तर या ठिकाणी 252 मीटर जो आहे तो आपला परिघ आलेला आहे. आता बागेभोवती आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे तर आपल्याला तारेची एकूण लांबी काढावी लागेल. त्यासाठी जे आहे 4 गुणिले परिघ म्हणजे 4 गुणिले 352 जर केले आपण तर त्याची किंमत 1408 मीटर एवढी येईल. मग 1408 मीटर एवढा आपल्याला तार घ्यायचा आहे. तर 1408 मीटर लांबीच्या तारेसाठी आपल्याला
40 रुपये प्रति मीटर खर्च काढायचा आहे। तर आपल्याला 1408 गुणेला 40 करायचे आहे। तर कोणत्याही अंकाच्या समोर जेव्हा शून्य असतो तेव्हा तो आपल्याला बाजूनं काढून घ्यायचा आहे आणि नंतर गुणाकार करून घ्यायचा आहे। तर 4 8 32, 32शी 2 या ठिकाणी शून्य असल्यामुळे 3 लिहिणार आहोत आपण आणि 4 चूक 16, 16शी 6 हातचाला 1 आणि या ठिकाणी 4 1 4 आणि हातचा 1 म्हणजे 5। तर 56,320 रुपये एवढा खर्च आपल्याला येईल कुंपण घालण्यासाठी। खर्च आपल्याला येईल 56,320 रुपये। प्रश्न 4 आहे, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे। त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे फेरे किती होईल असा हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, फार सुंदर प्रश्न आहे। तर चाकाचा व्यास आपल्याला दिलेला आहे 1.4 मीटर आणि आपल्याला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण म्हणजे 1 किलोमीटर 100 मीटर एवढं अंतर आपल्याला पूर्ण करण्यासाठी किती चाकाचे फेरे होईल असं विचारलेलं आहे। तर आता आपल्याला व्यास दिलेला असल्यामुळे आपण जो आहे सी बरोबर पाय डी या सूत्राचा उपयोग करणार आहोत। तर सी बरोबर पायची किंमत आपण 22/7 घेणार आहोत आणि डीची किंमत जी आहे ते 1.4 घेणार आहोत। आता या ठिकाणी जे आहे आपल्याला दशांश चिन्ह दिलेलं आहे, तुम्ही काढूही शकता किंवा तसंही ठेवू शकता। तर याचा भाग जर दिला आपण तर या ठिकाणी 7 1 7 आणि 7 2 14 म्हणजे 0.2 एवढं उत्तर येईल। मग सी बरोबर 22 गुणेला 0.2 तर या ठिकाणी जे आहे 22 2 44 होईल आणि या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे कारण की दशांश चिन्हानंतर एक घर आहे। तर आपण जे आहे एका संख्या आधी जे आहे दशांश चिन्ह देणार आहोत। म्हणजे सी बरोबर आपल्याजवळ किती आलेलं आहे 4.4 मीटर एवढा आपल्याजवळ परिघ आलेला आहे। तर आपल्या जो आहे बैलगाडीला किती अंतर पार करायचं आहे 1 किलोमीटर आणि 100 मीटर एवढं अंतर पार करायचं आहे। म्हणजेच बैलगाडीने कापलेले अंतर बरोबर फेऱ्यांची संख्या गुणिला परिघ। आता आपल्याला काय करायचं आहे, किती फेरे होईल एवढं काढायचं आहे। बैलगाडीने किती अंतर कापायचे आहे तर 1.1 मीटर आणि फेऱ्यांची संख्या काढायची आहे म्हणून आपण त्याला x समजूया। परिघ आपल्याजवळ आलेला आहे 4.4 सेंटीमीटर, 4.4 जो आहे तो मीटर आलेला आहे म्हणून आपण जे आहे फेऱ्यांची संख्या आता 1.1 किलोमीटर आहे। आता आपल्याला एकक समान करायचं आहे, या ठिकाणी मीटर आहे आणि या ठिकाणी जे आहे किलोमीटर आहे। तर आपल्याला जे आहे एकक समान करायचं आहे तर या ठिकाणी आपण 1.1 किलोमीटरला काय करणार आहोत तर 1000नी गुणणार आहोत। आता 1000नीच का गुणणार आहोत तर या ठिकाणी 100 मीटरमध्ये एकक अंतर समान करून घेणार आहोत। 100 मीटर म्हणजेच जे आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर। 1000 किलोमीटर बघा 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असं होते आणि आपण मीटरमध्ये एकक समान करून घेणार आहोत। मग आपण जे आहे जेवढे शून्य आहेत तेवढे लिहून देणार आहोत 3 शून्य आणि या ठिकाणी 11 लिहून घेणार आहोत
आणि हा जो दशांश चिन्ह आहे तो एका घराच्या आधी देणार आहोत. म्हणजे आपल्याजवळ किती आलेलं आहे तर 1100 एवढं जे आहे माप आलेलं आहे आणि त्याला जे आहे आपण 4.4 मीटर म्हणजे हे सुद्धा मीटर झालेलं आहे आणि हे सुद्धा मीटर झालेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत तर याचं सुद्धा दशांश चिन्ह काढणार आहोत. म्हणजेच काय याला सुद्धा आपण 1100ला सुद्धा 10ने गुणणार आहोत आणि 4.4ला सुद्धा जे आहे 10ने गुणणार आहोत. म्हणजे जे आहे याचं दशांश चिन्ह निघून जाणार आहे. म्हणजे आणि या ठिकाणी 44. तर 11 एक 11, 11 चूक 44 आणि 4 एक 4, 25चा भाग जाणार आहे. म्हणजे 250 फेरे 50 फेरे चाकाचे होईल. धन्यवाद.